नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ कुंभ राशीसाठी आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या पत्रिके संबंधित किंवा तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल, नात्याबद्दल, फायनान्शियल काही समस्या आहे त्याच्याबद्दल काहीही प्रश्न असतील, पत्रिका बघून दोष जाणून घ्यायचे असतील, त्यावर कोणते उपाय करावेत, कोणती स्वामींची सेवा करावी, या अडचणीतून समस्येतून कसं बाहेर पडावं, या संदर्भात जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल आणि तेही जेन्युइन पत्रिका बघून, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकतात दिलेल्या नंबरवर. मित्रांनो, आजचा हा खास व्हिडिओ कुंभ राशीसाठी आहे, कारण आता 2 मार्च 2026 सोमवारच्या दिवशी होळीचा पवित्र दिवस होता आणि या दिवसापासून तुमच्या आयुष्यात अचानक आणि अनपेक्षित बदल सुरू झालेले आहेत. कुंभ राशी म्हणजे शनीची राशी, त्यात आहे आता राहूची ऊर्जा, कारण राहू कुंभ राशीत येऊन बसलेले आहेत. विचारांमध्ये वेगळेपणा असेल, समाजासाठी कामं तुम्हाला करायची असतील, नवीन कल्पना असतील आणि अचानक निर्णय तुम्हाला घ्यावे लागत असतील. यंदाची होळी तुमच्या आयुष्यातील जुन्या अध्यायाला संपवून नवीन दिशा देणारी होळी ठरणार आहे. तुम्हाला माहित असेलच की कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे. होळीच्या सुमारास शनीची स्थिती तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. जुने अपूर्ण कामं तुमचे पूर्ण होतील, मित्रपरिवारात बदल होतील, अचानक जबाबदाऱ्या वाढतील, समाजात ओळख निर्माण होईल. राहूची ऊर्जा तुम्हाला काही अनपेक्षित निर्णय घ्यायला भाग पाडू शकते. मित्रांनो, होळीपासून पुढील 60 दिवस तुमच्या पैशाच्या बाबतीत मिश्र परिणाम तुम्हाला दिसू शकतात. नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होतील, ऑनलाईन कामातून फायदा होईल, अचानक खर्च, मित्राशी संबंधित व्यवहार. कोणालाही पैसे देताना विचार करून कोणताही निर्णय घ्या किंवा पैसे द्या आणि कोणतेही करार करताना ते नीट बघून करार करा. कुंभ राशीला नवीन कल्पना खूप आवडतात. होळीपासून तुमच्या आयुष्यात एखादा मोठा संपर्क येऊ शकतो. म्हणजे ते काय असेल तर नवीन जॉबची ऑफर्स असेल, टेक्नॉलॉजी किंवा ऑनलाईन क्षेत्रात प्रगती असेल, सोशल मीडियावर प्रसिद्धी असेल, टीम लीडरची भूमिका असेल. पण तुमच्या योजना सगळ्यांना सांगत बसू नका. कुंभ राशी भावनिक असते पण दाखवत नाही. होळीच्या आसपास तुमच्या नात्यात अचानक बदल होऊ शकतो. जुना मित्र प्रेमात बदलू शकतो, नात्यातील अंतर कमी होऊ शकते, काहींसाठी नातं संपण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणून कोणताही निर्णय शांतपणेच तुम्ही घ्यायला पाहिजे. होळीच्या दिवशी जर तुम्हाला निळा किंवा जांभळा रंग दिसला असेल आणि तो तुम्हाला आकर्षित करत असेल किंवा एखादा जुना मित्र अचानक तुम्हाला भेटायला आला किंवा त्याचा कॉल आला तर समजून घ्या नवीन अध्याय आता सुरू होणार आहे. पाय, रक्तभिसरण, मानसिक ताण, झोपेची समस्या या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. 2 मार्च 2026 ची होळी तुमच्या आयुष्यात नवीन पर्व सुरू करणार आहे. होळीपासून 60 ते 90 दिवसाचा आत तुम्हाला एक मोठा आणि अनपेक्षित निर्णय घ्यावा लागू शकतो. तो निर्णय करिअरबद्दल, शहराबद्दल, मित्र परिवाराबद्दल किंवा लग्नाबद्दल असू शकतो. यापैकी काहीही असू शकतो. हा निर्णय तुमच्या पुढील 3 वर्षावर परिणाम करेल. कुंभ राशीसाठी ही होळी म्हणजे बदलाची वेळ आहे. ज्यांना वाटतंय की आयुष्य थांबलंय त्यांच्यासाठी आता हालचाल सुरू होत आहे. पण लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद तुमच्या वेगळेपणात आहे. जर तुम्ही योग्य दिशा निवडली तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी नवीन ओळख आणि यश घेऊन येणार आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.